कामगिरी केली आहे त्यामध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. काय नेमकं माहिती आहे, कोण आरोपी आहे, किती मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे, कुठल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपली टीमने कामगिरी केली आहे? फिर्यादीनामे राहुल जयचंद बत्रा यांचे गोडाऊन आहे, टाईल्सचे गोडाऊन, टाईल्स आणि त्याच्यामध्ये आपले जे बाथरूमचे नळ वगैरे आहेत, लक्झरियस नळ वगैरे असं एक गोडाऊन आहे त्यांचं. आणि त्यांच्या गोडाऊन मध्ये दिनांक 1/6/2026 रोजी काही अज्ञात आरोपितांनी चोरी केल्याने जवळपास 11,39,710 रुपयाचे किमतीचे नळ, एक लक्झरी नळ चोरी करून गेले होते. त्या अज्ञात आरोपिताविरुद्ध आपण पोलीस ठाणे कळमना येथे 535/26 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कलम 305 331 331 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आणि गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी माननीय झोन 5 मॅडम श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, तसेच ACP सर श्री कळमना विभाग श्री रोहित ओवाळ सर आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर, तसेच तपास पथकातील सर्व स्टाफ आम्ही घटनास्थळी व्हिजिट केली. आणि व्हिजिट केल्यानंतर माननीय झोन 5 मॅडम यांनी आम्हाला घटनास्थळी काही सूचना दिलेल्या होत्या. त्या सूचनाच्या अनुषंगाने परिसरातील सर्व घटनास्थळाच्या जवळपासचे कॅमेरे पाहिले आम्ही. आणि आमचे जे सोर्स होता, इंटरनल सोर्स आमचा, तो ऍक्टिव्ह केला. आणि आम्हाला अशी माहिती मिळाली गुप्त बातमीदाराकडून की मिनी मातानगर येथे राहणारे जे 2 विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी ही चोरी केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं. आणि 2 विधी संघर्ष बालक यांना स्टाफच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलं. त्यांच्या पालकासमक्ष आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आणि सदर गुन्ह्यामध्ये जे नळ चोरी करण्यात आले होते ते चोरलेले नळ त्यांनी यशोधरा नगर येथे राहणारा एक फेरीवाला आहे, त्याचं नाव आहे इरफान अली उर्फ इम्मू रमजान अली, राहणार फुकट नगर यशोधरा. सदर इस्माकडे त्यांनी सर्व मुद्देमाल 20,000 रुपये किमतीमध्ये विकलेला आहे असं आम्हाला तपासात निष्पन्न झालं. तपासात निष्पन्न झाल्यावरून आम्ही लगेच टीम रवाना करून इरफान अली याला ताब्यात घेतलं. आणि इरफानला ताब्यात घेऊन आम्ही त्याला अटक केली. अटक दरम्यान त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानेही गुन्हा केल्याचं कबूल केलं. आणि सर्व मुद्देमाल त्याने जे खरेदी केला होता ते मुद्देमाल त्याने परत केलेला आहे. जवळपास 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे. आणि इरफान अटक आहे, त्याचा PCR आपण 4/6/2026 रोजी पावेतो आपल्याला मिळालेला आहे. इरफानकडे बाकी तपास सुरू आहे. आणि सदरची कारवाईमध्ये आपण तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 2 विधी संघर्ष बालकांनी जी चोरी केलेली आहे त्यांच्याकडे कारण जाणून घेतलं असता आपण त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला महागडा आयफोन द्यायचा होता त्याला गिफ्ट, आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्याने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आपल्याकडे. आणि सदरची कारवाई माननीय झोन 5 मॅडम श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, तसेच ACP कळमना विभाग श्री रोहित ओवाळ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे श्री पठाण सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास पथक, अंमलदार पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार मंगेश लोई, पोलीस अंमलदार अनिल जाधव आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल गोहेकर यांनी या टीमने मिळून ही कारवाईला अंजाम दिलेला आहे.